कोकणातील काजी काढूची मजा। नमस्कार मंडळींनो, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग थेट चालू झाला असा कपार पाण्याची भरणी घेऊन, आणि ह्याच पाणी घेऊन येताना शाप अंगाची वाट लागलेली। पाणी बुचकान शाप भिजाक झाला। तर ह्या पाणी आमका घालूचं होतं आमच्या नवीन लावलेल्या कलमांका। तर झाडी वगैरे तर उन्हासाठी लावून ठेवलेलं। तर भाव आणि मी सुद्धा दोघंजण इला आणि म्हटलं आता पाणी घालूया। तर आता जर आपण पाणी घातलं ना तर पुढे गावतला। आमच्या आज्याने पंजाने करून ठेवले ना, म्हणून आता आम्ही काहीतरी आंबे खाता। आणि कसा कष्ट केल्याशिवाय ना फळ खायचा भेटत नाही। तर घर आणि आमचा कलमा असं ती लांब असत, म्हणून अशा प्रकारे आम्ही पाणी आणून घालता। आणि आता जर ह्या केल्यानंतर पुढे काहीतरी आमका ते आंबे वगैरे देती। पाणी वगैरे घालून झाल्यानंतर आम्ही इला आमच्या काजींकडे। तर काजी बघितले धरल्यात काय खय, तर कलमात आमच्या दोनच काजी असतात। तर त्याच्या एका काजीवर ना काजी बऱ्यापैकी धरलेले। तर म्हटलं आपण आता काढूक जाऊया। तर काठीयन जोर जोर हलूचा प्रयत्न केलाय, पण काजी काही ना पोच नाही होती आणि त्याच्यामुळे पडत नाही म्हटल्यावर आपण जा वर चढाया। त्याच्याकडे सरसरा वर चढलं आणि ना काजी हलूची नाही अशी ना मजा काहीतरी वेगळीच असा। तर आवाज कसा येतं बघूया। तर म्हणून ऐकलास का कशी धबाधब काजी पडतं। तर असा काजी पडायचा आवाज असा ना, आता खराच ना कोकणी माणसं एकदम समाधान देता। आणि कोकणातले काजी आणि रान मिळून सगळं असा ना, ह्याच खरा स्वर्गाचा सुख असा, कोकण स्वर्ग म्हणण्यामागचा। तर अशा प्रकारे आम्ही असे काजी वगैरे हलवलं आणि त्याच्यानंतर खाली पडलेले असत ना ते निवडूचे असतं। तर बोंडा सगळी खाली पडलेली, तर भावानी मी इला। तर मी काजी हलवीपर्यंत भावान हळूहळू जमा करून घेतलेलं आहे। तर त्याच्यानंतर बोंडा वगैरे जमा केला। तर म्हणून तुम्ही सुद्धा असे काजी चढण काजी वगैरे हलवलास की नाही, काजी जमा केलास की नाही, तर कमेंट करून नक्कीच सांगा। तर कोकणातला ह्या सुख आणि ह्यो रानमेवा असा ना, तो आता आमका घराक नेऊचो असा। तर त्याच्या आधी आपण म्हटलं काजी वगैरे मोडूया। तर हे असे ना जमा करून ठेवलेलं, कारण की सगळीकडे पसरले का जरा सगळीकडे याप होतं। तर त्याच्यामुळे असे जमा वगैरे मोडून वगैरे घेतला। आणि त्याच्यानंतर ना आपण आंब्यांची परिस्थिती दाखवली। यंदा ना आंब्यांची परिस्थिती खरंच खूप वाईट असा। पूर्ण मोहर होतो ना धरलेलं, तर पूर्णपणे काळं पडलेलं असं। तर कलमार ना एक सुद्धा आंबो नाही असा खायच्या। तर आमचं तर एवढंच नुकसान झालं, तर आमका एवढं त्रास होता। पण जर ज्यांचे मोठे बागे वगैरे असेल त्यांचा काय होता त्याचा विचारच करवत नाही असा। पण आपण तरी काय करणार आता निसर्गाच्या पुढे कोण जाऊ शकत नाही। तर अशा प्रकारे सगळी कामं संपवलं आणि चालला घरात। तो व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। व्लॉग आवडलं तर लाईक शेअर आणि फॉलो करू विसरा नको।